आम्ही जर कुर्णामध्ये आहोत, आम्ही जर मेंढवाड्यामध्ये आहोत, आमचा मेंढपाळ आमच्या रक्षणासाठी अहोरात्र इस्रायलचा देव जर तिथे उभा आहे, वाटेल त्या गोष्टी, वाटेल ते आशीर्वाद जागा पडणार नाही एवढ्या गोष्टी देण्यासाठी उभा आहे, मग आम्हाला सोड देण्याची काय गरज? हे आमचं काम आहे. आम्हाला शिकत नाही, आम्ही सोड देऊ शकतच नाही. पण तरी आमच्यातील काही मेंढर यांना शिकलं असतं, ह्याला डवस, त्याला डवस, ह्याला ठसा मार, त्याला ठसा मार, सूड घेतात. आणि जेव्हा आम्ही सूड घेतो मग तो काम करणं बंद करा. घेतात तुम्ही, चला घ्या, तुम्हीच घ्या. ठीक आहे, आपण असं सांगतो त्याने माझं खूप वाईट केलं, मी जशास तसा बदला देईन. आमच्या नैसर्गिक मेंढराच्या नैसर्गिक स्वभावात हाणामारी आहेच नाही, तुम्ही पाहून घ्या. बकऱ्यांच्या आहे, दुसऱ्या प्राण्यांच्या आहे. पण ही आम्ही मेंढर, आमचा तो नैसर्गिक गुणच नाही, तरी देखील जर सोड गवता किती गोबाळ होतो. थोडंफार वाईट करा, ठीक आहे, त्या समोरच्याच. पण त्याच्या व्यतिरिक्त बघा, जर आम्ही त्या गोष्टी देवाच्या हातात देतो आणि देव त्या गोष्टी हातात देतो, आमच्या शत्रूला धूळ सारण्याशिवाय राहत. जर घ्यायचा नसेल, देवाच्या हातात सोडून द्या. आणि जेव्हा देव घेईल, जेव्हा देव मारतो ना, उठू शकत नाही. इतका जबरदस्त मार देव देतो ना, उठता गेला, उठला का परत पडते, परत उठला का परत पडते, परत संपूस तोपर्यंत पडते. आणि म्हणून सूड घेणं त्याचं काम आहे, मेंढरांचं नाही. मेंढरांच्या हातात कोणतं शस्त्र नाही. मेंढपाळाच्या हातामध्ये आकडी आणि काठी आहे. दोन गोष्टी आहे, आकडी आणि काठी. आकडी कशासाठी? उंच उंच पाला असेल तो तोडण्यासाठी. काही कशासाठी? ही त्याच्यासाठी आहे जे दबलेले शत्रू आहे, हिंस्र प्राणी आहे, त्यांना मार देण्यासाठी. आणि पुष्कळ त्याच्या काठीने मेंढर वैशिष्ट्य बाबतीत त्याने देतो कधी कधी. तो सुधरावं त्या मेंढरांनी, म्हणून तो देत असतो. आणि म्हणून प्रियांनो, आमचा शत्रू होऊन गेला असेल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी काय करायचं? त्याला खावायला द्यायचं. जो कोणी आमच्या दारी येतो त्याला प्यावायला द्यायचं. जो कोणी गरजवंत आहे त्याला आम्ही द्यायचं. कोण देऊ शकतो माहिती का? ज्याच्याकडे आहे तो. कोण देत नाही, ज्याच्याकडे नाही. मग देवाने आपल्याला दिलेलं आहे, जतन करून फायदा नाही. मी मंडळी सांगतो, हे बँक बॅलन्स करून फायदा नाही. आमच्या लोकांच्या उभारणीसाठी, आमच्या तरुणांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला फिरावं लागेल. 5 लाख 10 लाख बँकेत ठेवून फायदा नाही. मंडळांची शास्त्र सांगत नाही, सांगू नका, कोठा भरू नका. उलट जो साठवतो तो शापित असेल. आमच्या लोकांमध्ये आम्हाला पेरावं लागेल. आम्हाला द्यायला शिकाय, नुसती मंडळी घेण्यासाठी नाही. हे दान ते दान, त्या गोष्टी हे पाकिट नाही. आम्हाला रिटर्न द्यायचं आहे त्या मंडळीच्या वाढीसाठी, तिथं संगोपन करण्यासाठी. किती खर्च झाले ह्यापेक्षा त्याचा उद्देश किती सार्थक होईल, त्याद्वारे दुसरी तिसरी पिढी आमच्याकडे आहे. हे आम्हाला दूरदृष्टी ठेवायची आहे. देतो तोच ज्याच्याकडे आहे. म्हणून जेव्हा आमच्याकडे कोणी येतो आम्हाला दिलं पाहिजे. देवाचं वचन सांगतो, तुमचा शत्रू देखील आमच्या जवळ आला पाहिजे. आमची भलं काय व्हायला पाहिजे, मी त्याला देणे. कारण देवाने मला दिले आहे. दुसऱ्या मूळ भाषेमध्ये शत्रूला संकट म्हटलेलं आहे. संकट मूळ भाषेमध्ये म्हणजे आपल्या सर्वांना संकट असतात.
तरी त्या